हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये पॅचवर्क ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. बनवण्यास सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे. ब्लाऊजचा आणि साडीचा कलर वेगळा वेगळा असल्यामुळं हे तर पॅचवर्क डिझाईन मस्त आपली होणार आहे. लांबणं तर एवढी सुंदर दिसते की बस तुम्ही शेवटी बघाच ब्लाऊज डिझाईन कशी झालेली आहे. तर सगळ्यात आधी आपण कॅनव्हासवरती हे डिझाईन करूया. तर बघू शकता इथं गळा रुंदी जी आहे ते मी 2.25 इंच ठेवलेली आहे आणि गळा लांबी हे 9.5 इंच ठेवलेली आहे आणि खालच्या साईडनं मी इथं 2 इंच घेतलेली आहे. तर तुम्हाला इथं जेवढा पॅच हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता. जसं की 2, 3, 4 इंच जेवढं तुमच्याकडे काठ असेल किंवा तुम्ही साडीचं कापड वापरत असेल, जेवढं तुम्हाला पॅच हवं आहे तेवढं तुम्ही इथं खाली जास्तीचं घेऊ शकता. तर इथं एकदम डीपली असं राऊंड शेप देऊन घेऊया. बघा असं थोडंसं मटक्या गळ्यात टाईप. आता इथून बघा असा आकार देऊन घेऊया. हे पॅचवर्क डिझाईन फार सुंदर दिसते. बघू शकता सोपं आहे. बस असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता साईडनं 1 ते 1.25 इंच असं घेऊया. जसा आकार आहे तसं राऊंड. आता आधी कडेचं कट करूया आणि त्यानंतर ना आजचं. हे पॅचसाठी आपल्याला लागणार आहे. बघू शकता एवढा असा आपला पॅच तयार होणार आहे. आता सर्वात आधी बघा जे अस्तरचं कापड आहे ते घेऊया आणि बघा गळा रुंदी 2.25 इंच ठेवलं होतं. तर बघू शकता इथं बरोबर मध्यापासून 2.25 असा ठेवून घ्यायचा आहे. आता ह्या कॅनव्हासला आपण फेविकॉल लावून घेऊया जेणेकरून ही कॅनव्हास चिटकेल किंवा तुमच्याकडे चिटकणारं जर कॅनव्हास असेल तर परफेक्ट. व्यवस्थित असं बरोबर गळ्याला असं कॅनव्हास चिटकवून घेऊया. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता हे ब्लाऊज पीसचं कापड खालच्या साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याची बाजू हे शिधा असायला पाहिजे ब्लाऊज पीसची. तर बघा आता आपण अगदी कॅनव्हासला चिटकून अशी शिलाई करणार आहोत. पाव इंच सोडायचं आहे शिलाईपासून. पाव इंच सोडून बाकीचं कापड गळ्याचं कटिंग करून टाकायचं आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे. अस्तर हे उलट्या बाजूने असं पलटून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे कापड करून घ्यायचं आहे. आता पूर्ण गळ्याला इथं डापटीप करून घ्यायचं आहे. डापटीप झालेली आहे. आता साईडने शिलाई करून घेऊया.
जे जास्तीचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. जे कमरेच्या साईडचं अर्धा 1 इंच कापड उरलं होतं तेच इथं कमरेमध्ये दुमडून शिलाई करून घेत आहे. हवा असेल तर तुम्ही इथं अस्तरची पट्टी कंबर पट्टीला वेगळी जॉईंट करू शकता, पण असंही शिलाई केलं तर काही हरकत नाही. आता जे पाठीमागचे टक्स पॉईंट आहे ते शिवून घेऊया. साडीतलं कापड थोडंफार मी काढलं होतं ब्लाऊज डिझाईनसाठी. आता हे रुंदीला 2 इंचाचे आहेत. 2 इंचाचे पट्ट्या काढून घ्यायचे आहेत आणि बरोबर चौकोन असं कट करून घ्यायचं आहे. रुंदी आणि लांबी 2-2च इंच ठेवायचं आहे. अंदाजाने कट करू शकता, मी जसं करते तसं, किंवा तुम्ही टेपनी मापे घेऊन सुद्धा 2 बाय 2 कट करू शकता. आता बघा, ह्याचे आपण असं त्रिकोण डिझाईन तयार करणार आहोत. बघू शकता, तुम्हाला दाखवते स्क्रीनवर. बघा, याप्रमाणे असं त्रिकोण करून इथं शिलाई करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने असं त्रिकोणमध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. तर सगळे काय मी याच पद्धतीने आता शिलाई करून घेणार आहे. परफेक्ट. आता सर्व काय आपल्या इथं शिलाई करून झालेले आहेत. आता जे जास्तीचं कापड आहे शिलाईपासून 1-2 पॉईंट एवढं कट करून टाकायचं आहे, जे जास्तीचं कापड आहे ते. आता बघू शकता, आपल्या इथं त्रिकोण डिझाईनसाठी भरपूर असं तयार आहेत. आता इथं संपूर्ण गळ्याला आपण जॉईन करून घेऊया. अगदी 2 पॉईंटवरती शिलाई करून घ्यायचं आहे. आणि हे त्रिकोणचं जो खालचं जे कापड आहे, जसं आपण मगा कट केलं होतं, ते अगदी 2 पॉईंटच कापड ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे. आता संपूर्ण गळ्याला सेम पद्धतीने आपण जॉईन करून घेऊया. ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि जे जास्तीचं कापड दिसतं आहे बाहेरच्या बाजूनी ते कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, गळ्याला ह्या हवा असेल तर तुम्ही लेस जॉईन करू शकता, किंवा साडीतल्याच कापडाने किंवा ब्लाऊजच्या कापडाने असं जे छान वाटेल ते इथं जॉईन करून घ्यायचं आहे. तर नेहमीप्रमाणे इथं मी सिंपली बघा मोठी जाड पट्टी तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे रुंदीला ही पट्टी मी 2 इंचाची घेतलेली आहे आणि त्याचं डबल करायचं आहे. डबल करून इथं असं पूर्ण गळ्याला पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता बघू शकता तुम्ही, मस्त जाड असा मी गोट ठेवणार आहे. एक पट्टी टाईपच मी इथं तयार करून घेणार आहे. आता इथं शिलाई करून घेऊया. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता बघा, आपण पॅच ह्याचा तयार करणार आहोत. तर अस्तरच्या कापडावरती बाजूला अर्धा इंच सोडून इथं कटिंग करून घेऊया.
आता ह्याला सुद्धा फेविकॉल लावून घेऊया, अस्तरला चिटकवून घ्यायचं आहे हे पॅच. आता इथं साडीतला काठ उरलेला आहे, त्या काठापासून मी पॅच तयार करणार आहे. हवं असेल तर तुम्ही साडीतलंच कापडसुद्धा वापरू शकता पॅचसाठी. तर अगदी कॅनव्हसला चिटकवून इथं शिलाई करून घ्यायचं आहे. सेम पद्धत पाव इंच सोडून कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत, जेणेकरून हे जे पॅच आपण पलटू उलट्या साईडनं ते इझिली पलटेल आणि फिनिशिंग ही छान येईल. छान. आता वरच्या साईडनं डाब टिप करून घेऊया. आता असं उलटं करून घ्यायचं आहे आणि जिथं कॅनव्हस दिसत आहे त्या कॅनव्हसवरती अगदी कडेकडेला शिलाई करून घ्यायचं आहे. आणि बाजूने बघा 1 ते 1.5 इंचापर्यंत कापड सोडायचं आहे. आता बघू शकता या पद्धतीने असं इथे खाली ब्लाऊजच्या खाली असं हे पॅच ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि इथं पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई करताना हा पॅच हलणार नाही. व्यवस्थितपणे इथं शिलाई करून घेऊया. तर बनवण्यास सोपी आणि दिसायला अगदी मस्त दिसणारी डिझाईन आहे. ह्या पॅचवर्क ब्लाऊज डिझाईनसाठी तुम्ही 400 ते 450 रुपये चार्जेस लावू शकता, कारण तेवढंच ह्याचं कामसुद्धा आहे. तर बघू शकता मस्त आपली पॅचवर्क डिझाईन तयार आहे. आता आपण साईडला इथं बघा जी आपण डिझाईन केलेली आहे इथं आपण हव्या त्या मण्या तुम्ही लावू शकता. तर छोट्या असे सोनेरी कलरच्या मी मण्या लावून घेणार आहे आणि सेम पद्धत असेल डबल ह्या मण्यामधून दोरा ओवून गच्च 2-3 गाठ्या असं मारून घ्यायचे, जेणेकरून फिट इथं मणी बसेल. ह्याच पद्धतीने मी सगळ्या काही मण्या जॉईन करून घेणार आहे आणि मस्त हे जे लटकन सुद्धा मी ह्या साडीतल्या म्हणजे ब्लाऊजच्या कापडामधून तयार केलेले आहे. बघू शकता. ही डिझाईन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.